विण दोघातली तुटेना. 3 मार्च भागामध्ये स्वानंदीला ठेच लागल्यामुळे समर तिला मलमपट्टी करत असतो. तो तिच्या दुःखावर हळूवार फुंकर घालतो. त्याचं हे रूप बघून स्वानंदी त्याच्याकडे बघतच राहते आणि स्माईल करते. मनात म्हणते, राजवाडे तुम्ही किती चांगले आहात. वरून नारळासारखे कठोर आणि आतून खोबऱ्यासारखे गोड. आणि म्हणते, सोडावं मला सामान आणायला जायचे. समोर होतो, ठेच लागली ना, आता कुठे सामान आणणार. ती म्हणती, नाही आजीने सांगितलं घरी येताना सामान घेऊन यायचं म्हणजे यायचं. समोर म्हणतो, अहो तुम्हाला एवढं लागले, कुठे एकट्या जाणार, चला मी पण येतो. स्वानंदी म्हणते, तू माझ्यासोबत बाजारात येणार, बाजारात फिरणार. तर हो, त्यात काय एवढं. ती म्हणते, अहो तुम्ही समर राजवाडे आहात, समर राजवाडे. तो स्वानंदी, मॅडम मला माहिती आहे मी समर राजवाडे, आणि जे मला माहिती आहे ते काय सारखं सारखं सांगताय. आता दोघांची तुतुमेमे चालू असते. तेवढ्यात आनंदचा फोन येतो. आता समोर मोबाईलमध्ये डोकतो आणि म्हणतो, आनंदचा फोन. स्वानंदी म्हणते, हां बोला आनंद दादा. आनंद म्हणतो, स्वानंदी बहिणी मला काय वाटतं, मी पुन्हा कंपनी जॉईन करावी. आता स्वानंदीला कारणच मिळतं. ती थोडीशी ओरडत म्हणते, काय तुम्ही दुसरी कंपनी जॉईन करताय. हो शेवटी तुमचं घर चालवायचं ना, मी समजू शकते. ठीक आहे तर मग. आता स्वानंदी हे काय बोलते म्हणून आनंद निकीकडे बघायला लागतो. आता निकीला कळून चुकतं की स्वानंदी नक्कीच काहीतरी जुगाड करते. तेवढेच समोर म्हणतो, ओ हे काय बोलताय. स्वानंदी म्हणते, मी कुठे काय बोलले. तो आता हेच की दुसरी कंपनी जॉईन कर. त्याला म्हणावं दुसरी तिसरी कुठलीही कंपनी जॉईन करायची नाही, गुपचूप आपल्या कंपनीत ये. आनंद म्हणतो, स्वानंदी वहिनी तू ऑफिसमध्ये आहे का. स्वानंदी म्हणते, हो. आणि समरला म्हणते, तुम्हीच सांगा. समर म्हणतो, मी कशाला सांगू, तुम्हाला फोन आला तुम्हीच सांगा. ती म्हणते, नाही तुमच्या दोघांच्यामध्ये मी नाही पडणार. आता समर फोन घेऊन म्हणतो, आनंद तुला काहीच नाही वाटत का, तू आपली कंपनी सोडून दुसरी कंपनी जॉईन करतो. आता आनंद बोलायचा प्रयत्न करतो, अरे मी असं काहीच करत नाही, पण काही केल्या समर काय बोलू देत नाही. आणि म्हणतो, आत्ताच्या आत्ता ऑफिसमध्ये ये. आता तर निकी आणि आनंदला खूप आनंद होतो. तो आता फोन ठेवतो. तेवढे स्वानंदी म्हणते, चला तर मग आता उद्याची सुट्टी टाका आणि सामान आणायला चला. तो उद्याची सुट्टी शक्यच नाही. ती त्यावो आता आनंद दादा येणार आहे ना, मग कामाचं काय ते बघतील. समोरून तो, हो खरंच आनंद येणार की, चला तर मग सामान आणायला जाऊया. रोहन पिशवी घेऊन येतो आणि आदिराला देतो. आदिरा म्हणते, रोहन अरे हे काय आणलंस. तो पिशवी आहे आणि दुसरं काय, अगं बाजारात जाण्यासाठी आपण हीच पिशवी वापरतो. तेवढ्यात मंदाकिनी येते आणि सगळंच ऐकते, पण मुद्दाम विचारते, कुठे चाललास तू. तो आदिरसोबत बाजारात, दुसरं कुठे. मंदाकिनी चिडवत म्हणते, का ती एकटीने जाऊ शकत का. बघूया आदिरा पूजेची खरेदी कशी करते, बघूया. आता सगळेजण विचित्र नजरेने मंदाकिनीकडे बघायला लागतात. मंदाकिनी म्हणते, काय झालं, मी काय वेगळं बोलले का. रोहन म्हणतो, आई. तेवढ्यात बाबा म्हणतात, रोहन तिच्या नादी लागू नकोस, जा तुम्ही पूजेचं साहित्य घेऊन या. इकडे मात्र समर आणि स्वानंदी पूजेचं साहित्य घेतात आणि दुकानाच्या बाहेर येत असतात. तेवढे दोघं तिघं येतात आणि एकजण विचारतो, हे समर राजवाडेच ना. असे राजवाडे इंडस्ट्रीचे ओनर ओपन मार्केटमध्ये. सर तुम्ही किती डाऊन वरत आहात. दुसरा म्हणतो, राजवाडे झाले तरी बायकोच्या सांगण्यावरूनच वागावं लागतं, हो की नाही राजवाडे. आता समरला काय बोलावं तेच कळत नाही. स्वानंदी मात्र खाली मान घालून पहिले सगळे ऐकून घेते आणि नंतर मात्र समर किती मोठ्या मानाचा आणि सामान्य माणसामध्ये वावरणारा आणि श्रीमंतीचा जराही गर्व नसणारा याची सगळी जाणीव करून स्वानंदी समरबद्दल खूप छान बोलत असते. आता समर कौतुकाने तिच्याकडे बघतच राहतो आणि खरंच स्वानंदीच्या प्रेमात पडतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.